नाशिकसाठी औद्योगिक विकासाचा सुवर्ण योग पाहायला मिळते। कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक समिट या समिटमधून 15 ते 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता आहे। औद्योगिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार आहे। मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या होती। रोजगार आणि अर्थकारणाला नवी संजीवनी मिळणार आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता वर्तवली जाते, काय अधिकची माहिती? कल्याणी, एक महत्त्वाचा कार्यक्रम आज नाशिकमध्ये पार पडणार आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने कुंभ उद्योग कॉन्फरन्स आयोजन आज नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम हे पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाला अनेक उद्योजकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमामध्ये भविष्यात नाशिकमध्ये वेगवेगळे इंडस्ट्रीज असतील किंवा वेगवेगळे कंपनी असतील यांचा करार जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जे होणार आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि या कार्यक्रमात जवळपास 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा करार जो आहे तो आज होईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे नेमकं आजच्या या कार्यक्रमामध्ये किती करार होतात, किती उद्योग हे नाशिकमध्ये येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, या कार्यक्रमाला किती वाजता सुरुवात होणार? खरं तर दुपारच्या सुमारास हा कार्यक्रम जो आहे तो नाशिकच्या गेटवे या हॉटेलमध्ये पार पडणार आहे। दुपारी 2 ते 3 दरम्यान हा कार्यक्रम होईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। देशभरातील उद्योजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे एकूणच कुंभ उद्योग कॉन्फरन्स अशा पद्धतीने नाव या कार्यक्रमाला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमकं या कार्यक्रमामध्ये किती उद्योजक आणि किती उद्योग हे नाशिकमध्ये येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, त्यामुळे या समिटमधून नाशिकसाठी किती गुंतवणूक होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज अशा पद्धतीचं नाशिकमध्ये एक समिट पार पडते। कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक समिट आहे, त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यामध्ये किती कोटींची गुंतवणूक होते याकडे लक्ष असणार आहे।